तर बघा संभवने काय उद्योग करून ठेवला. मांडणी म्हटलं मांडणी घासावी, कारण की बाथरूममध्ये तेवढी मांडणी घासता येत नाही म्हणून म्हटलं इथे घासावी बरं का. त्याला म्हणून नको घासू म्हणून तरी त्याने घासला नाही. बघा रक्त बघा, त्याने हात जेवढा कापला नाही त्या मांडणीने, स्टीलच्या मांडणीने बघा सगळ्या घरात रक्त आहे. बघू शकता हे बघा, हे बघा सगळ्या घरातनं रक्त पडलं आहे. एवढा त्याचा हात कापला आहे, सगळ्या अख्ख्या घरात रक्त. एवढा उद्योग करून ठेवला बघा सगळ्या घरात. आणि बघा कसं बसलं आहे आता बघा, हाताचा पूर्ण एवढा तुकडा पडला आहे त्याच्या. एवढा त्यांनी जोरात मांडणी घासला आहे ते बघा, पूर्ण हाताचा तुकडा पडला आहे त्याच्या. ह्याला रक्त मी दाबून ठेवलं माझ्या हाताने. हे बघा बघू शकता, हाताचा तुकडा एवढा, त्या करंगलीचा तुकडा पडला आहे त्याच्या. त्याला म्हटलं नको म्हणून. हे पोरं असे उद्योग करून ठेवतात. म्हटलं आतमध्ये मांडणी घासता येत नाही म्हणून म्हटलं बेडरूम पण वरनं साफसफाई पण केली आणि बेडरूम पण धुवून जाईल म्हणून. तरी मी हळू त्याला म्हटलं 10 वेळा म्हटलं मांडणी स्टीलची मांडणी आहे, मांडणीला धार आहे, नको ही करू म्हणून. तरी ऐकला नाही. आणि आता त्याला चक्कर आली तेव्हा पाणी दिलं. इथे बघा इकडं रक्त रक्त सगळं सांडलं आहे, अख्ख्या घरात रक्त पडलं आहे. ही पण ऐकत नाही, कशी कामं करावी सांगा. घेऊन बसत नाही तिला. मी तर मला काम करून देत नाही, कशी कामं करू सांगा मित्रांनो तुम्ही. आता कापून बसला शांत. ते पण एवढा करंगलीचा तुकडा पडला आहे. इथला करंगलीचा पुढचा असं ना पूर्ण तुकडा उडाला आहे. त्याने जोरात घासायला गेला त्यामुळे तसं झालं बघा. तिकडं बस शांत, चल बस उठ. अख्ख्या घरात रक्त पडलं आहे बघा. लय मला ना वैताग आणलेलं आहे बघा पोरांनी. ह्या एवढा वैताग आणलेलं आहे बघू शकता. म्हटलं 2 दिवस राहिले तर म्हटलं काम आवरावं. ते बघा सगळं रक्त पडलं आहे, सगळ्या अख्ख्या घरात रक्त. पिशवी पण पूर्ण रक्ताने भरली. आणि मला जेव्हा रक्त पूर्ण हात बंबाबंद झाला, चक्कर याने त्याला, तेव्हा मला सांगते कुटाने करून ठेवतात काहीतरी कुटाने. हे बघा इथे घेतली मांडणी घासाय म्हटलं, घासावी मांडणी म्हटलं इथं. भांडी पण निम्मी आहे, थोडी अर्धी भांडी घासली बघा. इकडे अर्धी टाकलीत घासून, बघू शकता तुम्ही अर्धी. आणि अजून निम्मी भांडी तशीच घासायच्या, 1-2 गोण्या भरून ठेवले. हे बघा सगळ्या राडा भांड्या घासायचं अजून. तर हे पोरं मला ना माझ्या मागं मला चक्कर आली त्याचं बघू. मला रक्त बघितलं ना मला चक्कर येते बरं का. रक्त जास्त बघितलं की मला चक्कर आली त्याचं रक्त बघून. मला लय भीती वाटते रक्त बिकतं. मी तरी थांबत नाही, मला रक्त बिकतं ते बघून. स्वतःला काय झालं तरी बघू काय वाटतं. माझ्या हाताचा तुकडा पडला होता ना तेव्हा मी पण बघू शकत नव्हते, एवढा बेकार होता. आता ह्याचा पण एवढा हाताचा हे पडला आहे. लय कुटाने आहेत बघा लोक पोरांचे मला.